सरकार शासनाचे विचार करा. मुलांना डाब्यात पडल्याने मुलं नोकरीचे वापस येणे घरी बसायले, आत्महत्या करायले. आणि या सरकारला काय कळत त्या गोष्टी विचार करा. माझ्या समाजाचा किती झालंय मंदी सापडल्या तरी सरकार आपली लक्षात घ्यायला. म्हणजे सरकारला आपलं हे पाहत आहे की मुलांचा हक्कून आणून पाहता आपल्याला म्हणजे मराठा समाजाला काही द्यायचं नाही. फक्त आपल्या मताची पोळी भाजायची आणि राजकारण करायचं. ह्याच गोष्टी झाल्या पाहिजे. फक्त लक्ष द्या. पेशंट फक्त आधी राष्ट्राला जाऊ द्या. आधी पेशंट जाऊ द्या. भगवान सापडला असतो. हा पेशंटला जागा द्या. हा अर्जुन पेशंट जाऊ द्या. जे गरीब पेशंट आहे त्या अर्जुन पेशंटला सोयीनं जाऊ द्या. काही होत नाही बांधवांना. आपण जीवाची बाजी करून बनवता आला पाहिजे. 17 दिवस लिमिटेड उपोषण झाले. सगळं हरी खेळी हाडे काय झाले. त्यांच्या शरीरामध्ये प्राण राहिला नाही. आणि यासाठी आपण थोडं दाखवता बसू शकत नाही. आणि विचार करा की आज सुद्धा दिला नाही. आपले मुलं बालक येणाऱ्या पिढीला वंचित राहतील. काहीतरी त्या मुलं बाळांचं काहीतरी झालं पाहिजे. आपल्या येणाऱ्या पिढीचं भविष्य त्या मनुष्याला कळलं नाही. जर मराठा समाजाला वंचित राहिला त्याला काही भेटलं नाही तर काही आपल्या मनात पडणार नाही. आता येणारं इलेक्शन समोर आलेलं आहे. फक्त शेतकऱ्यांना पाहिजे आपण होता पाहिजे. इथे तर कोणी नाही. भुके भाऊ भुके इथं भुके पाण्याची जेवणाची व्यवस्था करा म्हणून आता उपस्थिती आता आता इथं पण जोपर्यंत कलेक्टर साहेब जेवण नाही तुमच्या मागण्या पूर्ण झाल्या